नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडत्या गणिताची या चॅनल मध्ये। आपण नुकताच सर्कल हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि लेक्चर नंबर 6 आज आपण बघत आहोत। जर तुम्हाला या आधीचे लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने आपले बाकीचे क्लास 10 चे लेसन ही अपलोड करून झालेले आहेत, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट वाइज दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण आजचं लेक्चर आपण थेरम बघणार आहे आणि जर तुम्हाला आवडलं तर ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला बघूया पहिला थेरम कोणता आहे। पहिला थेरम आहे आपला द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू द कॉन्करंट आर्क्स। आता कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू द कॉन्करंट आर्क्स म्हणजे कुठले आहेत बघा, ए पी सी आणि डी क्यू ई हे आपल्याला डायग्राम मध्ये दिलेले आहेत। ठीक आहे, ऑफ अ सर्कल आर कॉन्करंट सर्कल म्हणजे एकाच सर्कल मधला कॉन्करंट कॉर्ड किंवा जर दोन कॉन्करंट सर्कल असतील तरी जर त्यात दोन आर्क इक्वल असतील तर काय सांगितलेलं आहे बघा, आर कॉन्करंट्स म्हणजे ह्या ज्या कॉर्ड्स आहेत एसी आणि डीई ह्या काय असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत। काय थेरम आहे आपला, जर दिलेले आर्क इक्वल असतील तर ज्या दोन कॉर्ड तयार होतात त्या आर्क्स मध्ये बघा, ए पी सी म्हणजे इथं कॉर्ड कुठली तयार झाली आपली, एसी, इथं डी क्यू ई हे आर्क आहे आणि ह्यामध्ये कॉर्ड कुठली आहे बघा आपली, तर डीई। अशा वेळेला एसी इज इक्वल्स टू डीई आहे हे आपल्याला काय दाखवायचं आहे। ठीक आहे, आता त्यासाठी बघा फर्स्ट गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर सेंटर बी असलेला हा सर्कल आहे, बरोबर आहे। त्यामध्ये बघा आर्क एपीसी कॉन्करंट आर्क डीक्यूई म्हणजे एपीसी आणि डीक्यूई हे दोन्ही इक्वल आहेत हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे। आणि प्रूफ काय करायचं आपल्याला, तर कॉर्ड कुठली आहे, एसी, आणि इथली कॉर्ड कुठली आहे, डी, ह्या दोन्ही कॉर्ड काय आहेत, इक्वल आहेत हे आपल्याला दाखवायचंय। तेच आपण प्रूफ मध्ये लिहिलेलं आहे। कॉर्ड एसी कॉन्करंट कॉर्ड काय दिलेले आपल्याला, डी दिलेले आहेत। आता आपण बघूया प्रूफ। आता प्रूफ मध्ये बघा, इथे बघा ए बी सी हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे, त्याच पद्धतीनं डी बी डी ई हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे। बघा, इन अ ट्रायंगल ए बी सी अँड अ ट्रायंगल डी बी ई, ज्यावेळेला तुम्हाला कॉर्ड अँगल इक्वल हे दाखवायचं असतं त्यावेळेला आपल्याला काय करतो आपण, तर दोन ट्रायंगल दिलेले असतात, पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, तर ते दोन ट्रायंगल कॉन्करंट आहेत म्हणजे इक्वल आहेत हे फर्स्ट आपल्याला काय करायला लागतं, प्रूफ करायला लागतं। त्याच्यानंतर ज्या करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा करस्पॉन्डिंग ज्या साइड्स असतात त्या ऑटोमॅटिक काय होतात, इक्वल होतात आणि जे आपल्याला प्रूफ करायचंय ते काय होतं, प्रूफ होतं, बरोबर आहे। आता या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन केलं बघा, तर हा एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, बरोबर आहे। जर साइड इक्वल आहेत का यामध्ये, तर आहेत का, तर सगळ्या ज्या साइड्स आहेत त्या बघा फक्त ह्या ज्या कॉर्ड सोडून ज्या या साइड आहेत म्हणजे ए बी, बी सी, बी डी आणि बी ह्या आपल्या काय आहेत, तर रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल्स आहेत। त्याच्यामुळे काय असणार आहे, ऑल रेडियस काय असतात, इक्वल असतात एका सर्कल मधल्या, बरोबर आहे। त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो बघा, जर ए बी कॉन्करंट सेगमेंट काय लिहू शकतो आपण, सेगमेंट कुठला आहे आपला पहिला, ए बी कॉन्करंट सेगमेंट कुठला असणार आहे बघा, बी डी। त्याच पद्धतीने बघा ह्या ट्रायंगल मधला बीसी घेतला तर इथला काय असणार आहे आपला, बीई असणार आहे। सेगमेंट कुठला घेतला, बीसी, कॉन्करंट सेगमेंट काय असणार आहे, बीई असणार आहे आणि ह्याचं रिजन काय असणार आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल। ठीक आहे, आता एक ऑब्झर्वेशन बघा, आपण मागच्याच थेरम मध्ये एका बघितलं होतं, ज्या वेळेला थेरम किंवा एक इक्वेशन आपण बघितलं होतं की काय होतं, ज्या वेळेला सेंटर ऑफ द अँगल, ज्यावेळेला सेंटर ऑफ द अँगल जर थीटा असेल तर आर्क पण काय असतो आपला, थीटा असतो। म्हणजेच जेवढा आर्क आहे तेवढाच काय असतो, सेंटर ऑफ द थीटा असतो, बरोबर। म्हणजेच इथं काय असणार आहे बघा, अँगल कुठला आला बघा, ए बी सी कॉन्करंट अँगल काय दिलेले आपल्याला, डी बी ई, कॉन्करन्स ऑफ आर्क। का, तर एपीसी आणि डी क्यू ई हे दोन आर्क आपल्याला इक्वल दिले होते, त्याच्यामुळे काय झालं, आपला हातला बी आणि इथला बी हे दोन अँगल काय झालेले आहेत आपले, इक्वल झालेले आहेत। आता या ठिकाणी बघा साइड साइड, अँगल अँगल, साइड साइड म्हणजे साइड अँगल साइड, या टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले आपले, कॉन्करंट झाले। देअरफॉर
ट्रायंगल कुठला आहे आपला ABC, कॉन्करंट ट्रायंगल कुठला आहे आपला DBE. कुठली टेस्ट आहे आपली साइड अँगल साइड SAS टेस्ट. ठीक आहे. आता साइड अँगल साइडनेस टेस्ट नुसार काय झाले आपली तर दोन्ही ट्रायंगल कॉन्करंट झाले. आता राहिलेली जी साइड आहे म्हणजेच कुठली आहे बघा AC आणि D म्हणजेच काय येणार आहे सेगमेंट AC कॉन्करंट सेगमेंट D. हे काय असणार आहे बघा आपले CSCT. याचा अर्थ काय होतो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्करंट ट्रायंगल असा होतो. म्हणजेच काय प्रूफ झालं बघा तर जी कॉर्ड आहे आपली कॉर्ड AC कॉन्करंट कॉर्ड काय आपली DE आहे आणि इज द प्रूफ. हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. सेकंड थेरम आहे आपला काय दिलेलं आहे बघा करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ अ कॉन्करंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्करंट. म्हणजे आता आपल्याला काय दिलेलं आहे तर कॉर्ड इक्वल दिलेले आहेत आणि आर्क हे इक्वल आहेत हे दाखवायचंय. मगाच्या थेरम मध्ये काय दिलं होतं आपल्याला आर्क इक्वल दिल्या होत्या आणि कॉर्ड इक्वल असतात हे आपल्याला दाखवायचं होतं. आता त्याच्या अपोज मध्ये आपल्याला जायचंय. मगाचा कॉन्व्हर्स थेरम म्हटला तुम्ही तरीही चालेल. आता यामध्ये गिव्हन देताना काय दिले सेंटर ऑफ द सर्कल दिलेलं आहे आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला कॉर्ड PQ इज इक्वल्स टू कॉर्ड RS दिलेलं आहे आणि प्रूफ काय करायचं आहे तर आर्क PMQ इज इक्वल्स टू आर्क NS म्हणजे आर्क RNS हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता ते कसं प्रूफ करायचं ते बघूया. गिव्हन तर आपण लिहिलेलं आहे O इज द सेंटर ऑफ द सर्कल. आता सांगितलं मी कॉर्ड PQ कॉन्करंट कॉर्ड RS दिलेलं आहे. PQ आणि RS हे दोन्ही इक्वल कॉर्ड आहेत हे दिलेलं आहे आपल्याला. त्याच पद्धतीने प्रूफ काय करायचं आपल्याला तर आर्क PMQ कॉन्करंट आर्क RNS हे आपल्याला काय करायचं प्रूफ करायचं आहे. आता बघा प्रूफ काय असणार आहे बघा फर्स्ट मगाच्या प्रमाणेच असणार आहे. ज्या सर्कलच्या रेड्या असतात त्या काय असतात आपल्या इक्वल असतात. म्हणजेच आपण घेताना काय घेणार आहे बघा इनर ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे आपला POQ अँड ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे ROS. ठीक आहे. आता यामध्ये बघा OP आणि OR ह्या दोन्ही काय आहेत रेडिया ऑफ दी सर्कल असल्यामुळे त्या दोन्ही इक्वल असणार आहेत सेम सर्कलच्या रेडियस असल्यामुळे. त्यामुळे लिहा सेगमेंट PO कॉन्करंट सेगमेंट काय असणार आहे आपला OR किंवा RO. दुसरी काय असणार आहे बघा OQ आणि OS. सेगमेंट OQ कॉन्करंट सेगमेंट OS. रिजन काय असणार आहे आपला रेडिया ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा तिसरी बाजू जी दिलेली आहे आपल्याला ते काय दिलेलं आहे कॉर्ड PQ इज इक्वल्स टू कॉर्ड काय दिलेलं आहे आपल्याला RS दिलेले आहे. म्हणजेच बघा कॉर्ड PQ कॉन्करंट कॉर्ड काय दिलेलं आहे आपल्याला RS दिलेलं आहे आणि हे काय दिलेलं आहे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेले आहे. आता बघा या साईडला ही साईड इक्वल झाली या साईडला इथली साईड इक्वल आहे ह्या साईडला इथली साईड इक्वल आहे. त्याच्यामुळे काय झालं यस साईड टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल काय झालेले आहेत कॉन्करंट झालेले आहेत. Therefore, ट्रायंगल POQ कॉन्करंट ट्रायंगल ROS. कुठली टेस्ट आहे आपली यस टेस्ट. ठीक आहे. आता जर साइड इक्वल असतील तर राहिलेले अँगल्स पण काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहेत. Therefore, अँगल ऑफ POQ कॉन्करंट अँगल ROS CACT करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्करंट ट्रायंगल. म्हणजे ज्या वेळेला कॉन्करंट ट्रायंगल असतात त्याच्या राहिलेले अँगल्स पण काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. त्यामुळेच काय झाले जर अँगल इक्वल झाले तर इथं बघा आर्क PMQ कॉन्करंट आर्क RNS असणार आहे. हेन्स द प्रूफ. या ठिकाणी आपले प्रॅक्टिस सेट 3.3 च्या आधीचे जे थेरम्स होते ते एक्सप्लेन करून झालेले आहेत आपले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तोपर्यंत आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते बघत राहा. थँक्यू.